श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमानांच्या अष्टसिद्धीविषयी. हनुमानाला ज्या 8 दिव्य शक्ती होत्या त्यांना अष्टसिद्धी असे म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार अष्टसिद्धी म्हणजे 8 दिव्य शक्ती. ही शक्ती मिळाल्यावर मनुष्याला अलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. रामभक्त हनुमानाला या सर्व अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि म्हणूनच त्यांना सर्वात शक्तिशाली देवता मानले जाते. तुलसीदासांनी पण हनुमान चालीसामध्ये म्हटले आहे, अष्टसिद्धी नवदिधिके दाता असवरतीन जानकी माता. म्हणजेच माता सीतेने हनुमानाला वर दिला होता की ते भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधी देऊ शकतात. या अष्टसिद्धी म्हणजे अणिमा सिद्धी, महिमा सिद्धी, गरिमा सिद्धी, लघिमा सिद्धी, प्राप्ती सिद्धी, प्राकाम्य सिद्धी, इशित्व सिद्धी आणि वशित्व सिद्धी. अणिमा सिद्धी म्हणजे स्वतःला अतिशय लहान करणे. या शक्तीने एखादा व्यक्ती अणु इतका लहान होऊ शकतो. लंकेत प्रवेश करताना हनुमानाने ही सिद्धी वापरली होती. दुसरी आहे महिमा सिद्धी. महिमा म्हणजे स्वतःला प्रचंड मोठे करणे. समुद्र पार करताना हनुमानाने आपले रूप डोंगरासारखे विशाल केले होते. तिसरी आहे गरिमा सिद्धी. गरिमा म्हणजे स्वतःचे वजन अत्यंत जड करणे. या शक्तीमुळे कोणालाही त्या व्यक्तीला हलवणे अशक्य होते. चौथी आहे लघिमा सिद्धी. लघिमा म्हणजे स्वतःला अत्यंत हलके बनवणे. या शक्तीमुळे हनुमान आकाशात उडू शकत होते. पाचवी प्राप्ती सिद्धी. प्राप्ती म्हणजे कुठलीही वस्तू किंवा ठिकाण मिळवण्याची शक्ती. या शक्तीने हनुमान कोणत्याही ठिकाणी क्षणात पोहोचू शकत होते. सहावी आहे प्राकाम्य सिद्धी. प्राकाम्य म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करण्याची शक्ती. या शक्तीने व्यक्तीला जे हवे ते साध्य करता येते. 7व्या नंबरवर आहे इशित्व सिद्धी. इशित्व म्हणजे सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. ही शक्ती मिळाल्यावर व्यक्तीला दैवी अधिकार प्राप्त होतो. आणि 8वी सिद्धी वशित्व सिद्धी. वशित्व म्हणजे इतरांना आपल्या प्रभावाखाली आणणे. ही शक्ती अत्यंत प्रभावी मानली जाते. भक्ताला अष्टसिद्धी कशा मिळतात? धर्मग्रंथानुसार जो भक्त सच्च्या श्रद्धेने हनुमानाची उपासना करतो त्याच्यावर हनुमानाची कृपा होते. विशेषतः हनुमान चालीसा पठण, मंगळवार शनिवार उपासना, राम नाम जप या गोष्टी केल्याने हनुमान भक्तांचे सर्व संकट दूर करतात. हनुमानाची खरी शक्ती ही फक्त अष्टसिद्धीत नाही तर भक्ती, नम्रता आणि श्रीरामावरील प्रेमात आहे. जर आपणही हनुमानासारखी निष्ठा आणि सेवा भावना ठेवली तर जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो. श्री स्वामी समर्थ.